देशामध्ये अशा प्रकारची वातावरण निर्मिती करायची की देशामध्ये दंगे धोपे होतील, देशामध्ये अराजक निर्माण होईल, जनतेला पेटवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु जनतेला सगळं काय माहिती आहे, जनता सब कुछ जानती है. त्याच्यामुळे अराजक निर्माण करण्याचे हे जे मनसुबे आहेत ते प्रत्यक्षात येताना दिसत नाही आहेत. परंतु ही मंडळी जनमताचा अपमान करतायत, ही मंडळी लोकशाहीचा अपमान करतायत, ही मंडळी संविधानाचा अपमान करतायत. देशाच्या जनतेने वारंवार पाहिलं आहे की एक नेता परदेशात जातो आणि तिथे महासत्तांच्याकडे याचना करतो की नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आमची मदत करा. या देशाच्या जनतेने पाहिलंय की हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना दहशतवादी ठरवण्यात येतं, त्यांना दंगेखोर ठरवण्यात येतं. या देशाच्या जनतेने पाहिलंय की सनातन धर्माच्या विरोधात काही नेते सातत्याने ओरडा ठोकत असतात, बोंब ठोकत असतात, सनातन धर्म उखडून फेकण्याची भाषा करत असतात. जनतेला हे सगळे धंदे माहिती आहेत आणि जनतेच्या मनामध्ये या सगळ्या प्रकाराबाबत प्रचंड खतखत सुद्धा आहे. भारतातले जे नरेंद्र मोदी यांचे विरोधक आहेत ते कधी बांगलादेशकडे, कधी नेपाळकडे, कधी पाकिस्तानकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, बघा जे तिथे झालं ते इथे सुद्धा होऊ शकतं, तुमच्याबद्दल सुद्धा हे असं होऊ शकतं.